वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोळे यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला. समर्थकांकडून इंगोले यांच्या घरावर हल्ला व कार पेटवली. अकोला शहरातील आदर्श कॉलनी परिसरात शुक्रवारी घडलेल्या या घटनेत परिसरात खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ता राजेंद्र पातोळे यांच्या मुलावर शेजारी राहणाऱ्या इंगोले कुटुंबातील एका तरुणाने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पातोळे यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे कळते. हल्ल्याची बातमी कळताच संतप्त झालेल्या पातोळे यांच्या समर्थकांनी इंगोले यांच्या घरावर हल्ला चढवला. घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आली. एवढ्याच न थांबता समर्थकांनी घराच्या अंगणात उभी असलेली ओमनी कार पेटवून दिली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही गटाचा तणाव वाढू नये म्हणून सतत हालचालींवर लक्ष ठेवले असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार शेजाऱ्यांमध्ये काही दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होता. मात्र शुक्रवारी त्याचे गंभीर रूप धारण करत थेट पातोळे यांच्या मुलावर हल्ल्यापर्यंत मजल मारली. पातोळे यांचा मुलगा गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेची तयारी सुरू असल्याचे समजते. या प्रकरणात खदान पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.